आला हजरत के दरबार में है तो चुप। वो क्या थोड़ी देर गंभीर आवाज कहूंगा, सबूर आसद सबूर अभी बहुत पूछना ही ने आणि आस्तेकरम शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला, संभाजी राजांच्या समोर उभा राहिला आणि संभाजी राजांच्या नजरेत बघत पुटपुटला, बहुत गर्मी है। 9 बरस के थे तब मिले थे मुझे आगरा में, तब पूछा था हमने इनसे क्यों संभाजी राजे आपको हमारा डर नहीं लगता, और इस संभाजी राजे ने जवाब दिया था हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको लगता है। सच का टका करने का ठंडा नहीं है, लेकिन अब नहीं, अब आप दिखाएंगे अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होगा। आखिर आई गए कहीं दे अल्लाह ताला की मेहरबानी आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला आणि नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या त्या औरंगजेबाकडे बघून संभाजीराजे कवी कर्षाने म्हणाले, कवीजी अहो कवी आहात आपण, या 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 प्रसंगावर सुचते का एखादी कविता? कवी कर्षाला आश्चर्य वाटलं, मरणाच्या दारात आहे राजे, मृत्यूच्या पोटात औरंग्याच्या पुढ्यात, पण राजाला भीती न भय, राजे निर्भय। राजे विचारतात सुचते का एखादी कविता? ती काय कविता ऐकायची वेळ आहे? पण कवी कलश म्हणला, हा राजे का नाही? आणि कवी कलशाने कविता ऐकवायला सुरुवात केली। राजन तुम हो सांचे, खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज, तखत तेजात औरंग। औराजे काय लढला तुम्ही, काय तुमचं तेज, ते तुमचं शौर्य, तुमचं ते तेज बघूनच औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसला आहे। बहुत खूप, पण त्या तुला औरंगजेब चुपचाप चुप चुप जहन्नमे चुप। इथंच आम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली। औरंगजेब संभाजी राजाला म्हणाला, तू जर इस्लाम पत्करायला तयार असेल आम्ही तुला माफ करतो। आणि संभाजी राजे म्हणाले, तू जर तुझी मुलगी मला देत असला तर आम्ही झूठ, साफ झूठ, विशेष येत नाही असं म्हणायचा खडायचा। औरंगजेबाला 4 मुली होत्या, पहिली बद्रुन्निसा, दुसरी मेहरुन्निसा, तिसरी झेबुन्निसा आणि चौथी झिनतुन्निसा। पहिल्या 2 मुलींची त्यानं लग्न केली। झेबुन्निसा शहाजहान बरोबर आपल्यात कैदेत होती, ती तिथंच मेली, ती महाराष्ट्रात कधी आलीच नाही। आणि चौथी झिनतुन्निसा जी औरंगजेबाबरोबर इथं आलेली। संभाजीराजे पकडले गेले त्यावेळी संभाजीराजांचं वय आहे 32 वर्ष आणि या झिनतुन्निसाचं वय आहे 46 वर्ष। संभाजी महाराजांचं चरित्र बदनामीच्या वळतीला नेऊन ठेवलंच आहे, पण शेवटच्या ज्वलज्वलन तेजस बलिदानाच्या क्षणी सुद्धा त्यांच्या चरित्रावर टांग लावावं अजिबात नाही। ज्या जिजाऊनी शिवरायांना घडवलं त्याच जिजाऊनी संभाजी राजांना घडवलंय। चारित्र्य शुद्ध संभाजी राजे, विशेष औरंगजेब या संभाजी राजाकडे डोळे रोखून बघत होता। बहुत गर्मी है आणि संतापले संभाजी राजे हो आहेच, आणि तुला गाठल्याशिवाय ती थंड होणारही नाही। संतापलेल्या औरंगजेबाने विचार, बताव संभाजीराज कार काय खजाना, कार की हे लूट आणि उसळला छावा, हिंदुस्थान आमचा खजाना, इथल्या मातीचा कण मानतो आम्ही सोनं। औरंग तू गेलास हिंदुस्थान, तू गेलास आमचा खजाना, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी। हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा, घेऊन मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या बळावर। संभाजी राजांचं मालेदार उत्तर ऐकलं औरंगजेबाला कळे ना, कैदेत कोण आहे, तुम्ही का मी? पण तोपर्यंत औरंगजेबाने विचारला दुसरा सवाल, बताओ संभाजी राजे मैं कौन कौन से सरदार शामिल के तुम्हें? आणि संतापले राजे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, आई भवानीचे भूते आम्ही, मातीसाठी सरसत आमचं इमान, बेईमान नाही होणार। याद राख औरंग, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू, इथंच माती करू, आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा। औरंगजेबाला तो स्वतःशी पुटपुटला, काश ऐसा एक संभाजी राजा जना होता हमारे जनाने में, कब के बन गए होते आलमगीर पूरे हिंदुस्तान के।
आणि संभाजीराजे ते ऐकून म्हणाले, तुझ्या पोटी कसे येतील संभाजीराजे? तुझ्या पोटी कोळसे उपासतील. स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसे येतील शंभूराजे? आणि शंभूराजे जन्माला येतील ते महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवछत्रपतींच्या मुशीतच. ये बोल ऐकले संतापला तिच्या. ले जाओ इन्हें हमारे नजरों के सामने से, ये आंखें जलाती बहुत, निकाल दो इनकी आंखें. ये जबान बोलती बहुत है, काट डालो इनकी जबान. जाओ हश्र करो उनका. आणि संभाजी महाराजांना बरोबर तुळजापूरच्या परिवेदीकडे गेलं गेलं. औरंगजेबाला लिहून ठेवलंय, माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी पहिली चूक, मी शहाजी राजाला जिवंत कर्नाटकात जाऊ दिला. शहाजी राजाच मारले असते, शिवाजी महाराज उभेच राहिले नसते. मी माझ्या आयुष्यात दुसरी चूक केली, आग्र्यातून शिवाजी महाराजांना निष्ठू दिला. शिवाजी महाराज तिथंच संपवले असते तर शंभूराजे खडेच राहिले नसते. आयुष्यात दोन चुका केल्यात आणि सगळी आयुष्य त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याशी टकऱ्या घालत घालवल्यात. तिसरी चूक करणार नाही. आणि म्हणूनच त्याने आदेश दिला, निकाल इनकी आते जल्द से जल्द. आणि सतीचा अंमल चालू झाला. वडबुद्रुक टोळापूरच्या वधस्तंभाला बांधलेले संभाजीराजाने बघितले, हरशी येत आहेत त्यांच्याच दिशेने. हातामध्ये लालबुंद तप्त सळ्या घेतले, घरांच्या रश्या बाहेर टेकणार त्या लालबुंद तप्त सळ्या संभाजी महाराजांनी बघितल्या आणि कळलं डोळे जाणार आणि संभाजी राजांनी मिटले घेतले. डोळ्यासमोर उभा राहिले राजे श्री शिवछत्रपती. अरे याच डोळ्यांनी घेतलं होतं स्वराज्याचं दर्शन, याच डोळ्यांनी केल्या होत्या इशारा आपल्या मावळ्यांना, याच डोळ्यांनी पाहिली होती स्वप्न स्वराज्य संवर्धनाची. त्याच डोळे उघडले, डोळ्यासमोर होत्या लालबुंद तप्त सळ्या आल्या जवळ, अगदी जवळ कुसल्या आत. चर्रनिशी नुसता आवाज घोंगावला, सळ्या गेले आत आत आत, निघाल्या त्याच वेगात बाहेर. डोळे नव्हते कुठेच, उरल्या होत्या नुसत्या काळ्या कविंद खोबड्या, उग्र दर्भ बाहेर फेकणारे. अरे किती सोसावं, किती यातनांचा तळ ठवळून काढणार, किती सोसावं. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेले असतील, किती भोगला असेल. विंचू आकाराला लावला वेदना, मस्त काय तळतळाट घालत बसले असतील. किती भोगावं, किती, का, कशासाठी? स्वराज्य दौलतीसाठी. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या स्वाभिमानासाठी, राष्ट्र धर्मासाठी सोसत राहिला छान. औरंगजेब मात्र विचारत राहिला, सरदार क्या हुआ? रोए हो, चिल्लाए, गिड़गिड़ाए, आएंगे हमारे पास, क्या बोले? आणि औरंगजेब सरदार सांगत राहिले, हुजूर संभाजी राजे है वो, ना रोए ना चिल्लाए ना आएंगे आपके पास. तो जा हश्र करो उनका. रणवीर अत्याचाराची सीमारेषा पुसल्या. संभाजीराजे मात्र सांगत राहिले, औरंगजेब हे आमचे हाल कशासाठी? मावळ वाऱ्या दिमाखाला फडफडताना तो भगवा खाली खेचण्यासाठीच ना. अरे तो भगवा हे अदम्य अविनाशी. तू खाली खेचू शकशील, संपवू शकशील. अरे हात खाक होशील इथंच. याद राख औरंगजेब, आमच्या रक्ताच्या थेंबातून पेटून उठेल इथला एक मावळा. बनतील शिवाजी आणि संभाजी, झुलतील तुझ्याशी आणि ठेवतील अस्तित्व या भगव्याचं अविनाशी. तसाच तोपर्यंत सध्याचा अमल सुरू झाला. जवान छाटायची नव्हती, पण संभाजीराजांचं तोंड बंद. जवान छाटणार कशी? एक हप्ते पुढे झाला. संभाजीराजांच्या मस्तकावर दाबजोर दिला, पण जबडा उघडेना. एकाने कानावर दाबजोर दिला, पण जबडा उघडेना. जबडा उघडेल कसा? वाहकाचा जबडा आहे. वाहकाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमच्या अवकात सांगणारा संभाजीराजा आहे. अखेर एक हप्ते पुढे झाला. संभाजीराजांचं नाक दाबून धरलं. श्वास कोणला जीव गलबलला. श्वासासाठी ओठले जीभ लवलवली. त्या सतीचा घेतला फायदा. सांशी घुसली, सांशी पकडली जीभ, ओढली बाहेर, नंगी तलवार नकलवली आणि चालली सत. तोंडात तोखडलं नुसतं लालबुंद चिपटली होती समोरच वर. ज्याची भेणूक टावले जगदंबचे, जी म्हणत राहिली जय भवानी, जी करत राहिली जागर हर हर महादेव, जी म्हणत राहिली औसाहेब, भासाहेब, बाबासाहेब,
जीभ पडली होती समोरच.